रयत परिषद जिल्हा अध्यक्ष एक सांगू इच्छितो की अहिल्यानगर कर्जत तालुका धालवडी इथे 28/11/2024 रोजी 3 वाजता सायराज सोमनाथ भवाळ 14 वर्षाच्या मुलाला शिक्षकांनी जातीवादी बोलून आणि त्याला मारलं गेलं, त्याचा हात मोडला गेला आणि त्याचे जे वडील आहेत सोमनाथ यांनी त्याच्यावर ॲट्रॉसिटी आणि त्यांची साथ दिलेला आहे। आज किती दिवस झाले, 1 महिना झाला तरी अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही। शरद जगताप म्हणून शिक्षक आहेत, त्यांना काय अजून अटक केलेली नाही। त्यांना पाठीशी कोण घालते, काय घालते हे आतापर्यंत काही कळेना। आम्ही वारंवार DYSP साहेब, PSI यांच्याकडे गेलो असता ते म्हणतात की आरोपी हा फरार आहे। जर का तुम्ही काय केलंच नसेल, काय तुमच्या मनात नसेल तर तुम्ही हजर व्हा ना। त्यांच्या 2 वेळा जामीन हा फेटाळलेला आहे, तरी शासनाने ह्याची दखल घेऊन त्वरित त्यांना अटक करावी, नाही तर फार मोठे आंदोलन छेडलं जाईल। त्याला सगळे जबाबदार शासन राहील। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। बहुजन समता पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष महादेव। आत्ताच आम्ही तहसील कार्यालय कर्जत या ठिकाणी निवेदन देण्यास आलो होतो की आरोपी शरद जगताप हा शिक्षक असून यांनी इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला मुलगा भवाळ याचे पट्टीने मारहाण करून त्याच्या हातावर फ्रॅक्चर होऊन त्याचा हात त्याच्यात मोडलेला आहे। याची गाव पातळीला त्याच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला आहे आणि आत्तापर्यंत पोलीस खात्याने कुठलाही निर्णय न घेता आरोपी आत्तापर्यंत मोकाट आहे आणि जामीन त्याचा वारंवार ठेवतात, तर त्याचा जामीन फेटाळून लावावा। आणि दुसरा विषय असा की मातंग समाजावर जो अन्याय होतोय, हा मातंग समाजावरचा अन्याय हा पूर्ण महाराष्ट्रभर, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला, गाव पातळीला हा मातंग समाजावरचा अन्याय सगळ्या संघटनांना मी एक असं आवाहन करतो की सगळ्या संघटनांनी एकत्रित येऊन मातंग समाजावरचा जो अन्याय आहे हा कुठंतरी मिटवला पाहिजे, त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आणि जो आरोपी आत्तापर्यंत जो मोकाट फिरत आहे त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला त्वरित अटक करावा अशी आमची मागणी आहे। सोमनाथ राव पवार, माझा मुलगा इयत्ता 9वी मध्ये नूतन मराठी विद्यालय कुळधरमध्ये शिकत